जय मल्हार आई राजा वद वद येडेश्वरीचं वद वद. चला तर आपण आज नवीन विषय पाहणार आहोत, ऐकणार आहोत की गुरुतत्व. गुरु म्हणजे काय आहे? मला बऱ्याच जणांचा प्रश्न आलेला आहे की गुरु म्हणजे नेमकं काय आहे, गुरुचं महात्म्य काय आहे, गुरुतत्व काय आहे आणि गुरुज्ञान काय आहे. तर चला तर आपण ऐकूया या व्हिडिओमध्ये गुरुतत्व म्हणजे काय, गुरुज्ञान म्हणजे काय, गुरु म्हणजे नेमका कोण आहे. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की तत्व, गुरु आणि आत्मा यामध्ये काहीही भेद नाही. तिन्ही तत्व एकच आहेत आणि या तत्वालाच गुरुतत्व असे म्हणतात. आध्यात्मिक साधकाच्या जीवनात गुरु हे म्हणजे एक गुरुतत्व नेहमीच निर्णायक असतं. एकदा का ही गुरुतत्व आपल्या जीवनात आलं किंवा आपल्या जीवनामध्ये गुरु हे आपण करून घेतला तर मग मात्र कोणीही आपल्याला काही करू शकणार नाही आणि आपली आध्यात्मिक सुरुवात होण्याला सुरू होते. म्हणजेच आपली आध्यात्मिक उन्नती होण्यास सुरुवात होते. म्हणजेच बघा की आपल्या का जीवनात एकदा गुरु आले की आपल्या जीवनाला अनेक उन्नतीची सुरुवात होते. एकदा का गुरुची कृपा त्या भक्तावर झाली किंवा शिष्यावर झाली तर मग मात्र कोणीही कुठलंही संकट त्याला अडवू शकत नाही आणि गुरु त्यांना कसल्याही परिस्थितीत अंतर देत नाही आणि अहैलोकी आणि व परलोकी दोन्हीही लोकात रक्षण करण्याची जबाबदारी ती गुरुची असते. प्रत्येक संकटात, अगदी ते कुठलंही असो, म्हणजे कुठलंही ते संकट असो, त्या संकटामध्ये गुरुची जबाबदारी असते आणि ते भक्ताचे रक्षण करतात, म्हणजे शिष्याचे रक्षण करतात. आणि तसेच त्या भक्ताने, शिष्याने गुरुने सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करणे किंवा ते मानणे हे आवश्यक आहे. आणि गुरुने दिलेल्या मंत्राचा जप करणे किंवा परमेश्वर भक्ती, कुठलाही आपलं कुलदैवत असो त्या दैवाची भक्ती करणे हे आवश्यक आहे. त्यानंतर मात्र कुठलंही संकट त्या भक्ताकडे येऊ शकत नाही. परंतु गुरुने दिलेला मार्ग मानणे हे शिष्याचं महत्त्वाचं असतं. शिष्याची मात्र प्रत्येकाची ग्रह निमित्ता वेगवेगळीच असते. गुरुकडून ज्ञान मिळवावे लागते व ते प्रत्येक शिष्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. एखादा शिष्य जर का छोट्या आकाराचे भांडे घेऊन जाईल तर त्याला सगळ्या सागराची निसरताना क्षमता असेल का? नाही. त्याला जेवढं भांडं आहे तेवढ्या मापाचंच ते त्याला मिळणार, हे लक्षात घ्यावे. ज्याची जितकी क्षमता आहे तेवढीच गुरु त्यांना ते दान देत असतात. आणि देताना जो गुरुसागर कृपा असतो ना, तो कंजूसपणा किंवा नाही असं दाखवत नसतो, उदार अंतकरणाचा असतो. गुरु ज्ञान हे भरभरून देत असतो, परंतु घेणे हे आपलं काम आहे. आणि शिष्याला असं वाटतं की बाबा आपल्याला कुठलंही संकट येऊ नये, कुठलंही दुःख येऊ नये किंवा कुठली अडचण येऊ नये, तर त्यांनी जे गुरुने मार्ग दावला त्या मार्गावर जावे आणि सदैव गुरुच्या सहवासात राहावे, ही शिष्याचा मार्ग आहे. आणि गुरुनीही त्या शिष्याला देताना ज्ञानरूपी द्यावं, काहीतरी त्या शिष्याला शिकता यावं किंवा काहीतरी त्या शिष्याचं त्या तुम्ही दिलेल्या त्या बीजापासून काहीतरी उत्पत्ती व्हावी, काहीतरी त्याला मार्ग घावावा, काहीतरी त्याच्यापासून त्याचं काहीतरी फळ मिळावं, असं गुरुनीही त्या शिष्याला ज्ञान दिलं पाहिजे किंवा त्या गुरुमंत्रामध्ये असं बीज दिलं पाहिजे. एक वेगळ्या पद्धतीचं बीज असतं त्या गुरुचं. गुरुमंत्र देतो त्या गुरुचं एक वेगळ्या प्रकारचं बीज असतं, तर त्या बीजापासून त्याला ज्ञान मिळावं अशी एक अपेक्षा त्या शिष्याची असते. म्हणून तो कोणाला तरी गुरु करून घेतो. परंतु शिष्याने ही गुरु करताना त्या गुरुला ज्ञान किती आहे, त्याची ज्ञानक्षमता किती आहे, त्याला किती मार्ग माहीत आहेत किंवा किती अभ्यास आहे आणि कुठल्या प्रकारे ते कुठल्या मार्गाने आपल्याला ज्ञान देईल हे बघितलं पाहिजे. आणि नंतर गुरु कोण करावा ह्याचा निर्णय घेतला पाहिजे.
आणि गुरुनीही त्याला गुरु दीक्षा, आपल्या शिष्याला गुरु दीक्षा देत असताना गुरुनीही विचार केला पाहिजे की त्या शिष्याला घेता येईल का, त्याची क्षमता आहे का, त्याला हे आपण दिलेलं बीज हे वागवता येईल का, त्याचा तो व्यवस्थितपणे वापर करेल का, आणि त्याला त्या मंत्राची साधना करता येईल का, हे बघितलं पाहिजे. गुरुनीसुद्धा त्याची परीक्षा घेतली पाहिजे आणि नंतर मग त्याला दीक्षा दिली पाहिजे. नाहीतर आता गुरु होण्याची एक होडाचढ चालू झाली, म्हणजे एक व्यवसाय चालू झाला. त्याच्याकडून पैसे घ्यायचे, त्याला गुरु व्हायचं आणि त्याला अनेक मोठेपणाने सांगायचे मला एवढे गुरु शिष्य आहेत, मला 100 शिष्य आहेत, मला 1000 शिष्य आहेत. परंतु त्या शिष्यानं तुमच्याकडून काय घेतलं हे तुम्ही बघितलं का? नाही. त्या शिष्याला काय तुमच्यापासून मिळालं हे बघितलं का? तुमच्या बीजाचा महत्त्व किती, त्याला म्हणजे त्याला प्रकाश किती पडला त्या तुमच्या बीजाचा, हे तुम्ही बघितलं का? किंवा त्या शिष्यानं बघितलं का आपल्याला आपल्या गुरुकडून काय मिळालं? आणि शिष्याला जर गुरुने गुरुमंत्र दिला नसेल योग्य, तर ते गुरु साध्य नाही. तर गुरु साध्य होण्यासाठी त्यानं योग्य ते गुरुमंत्र दिलं पाहिजे. त्या गुरुमंत्रामध्ये असं एक बीज असलं पाहिजे की त्या शिष्याला काहीतरी कुठलं तरी काही संकट सोडवता आलं पाहिजे किंवा संकटात शिष्य घावला नाही पाहिजे असं एक त्या गुरुमंत्रामध्ये बीज पाहिजे. तर बघा, पूर्वी जसं आता आपली मुलं शाळेमध्ये जातात, असेच पूर्वी आश्रमामध्ये जायचे गुरु दीक्षा शिकण्यासाठी. तर गुरु मन लावून त्या आपल्या शिष्याला दीक्षा द्यायचे, शिकवायचे. देह नाशवंत आहे, परंतु विद्या ही खूप महान आहे, मोठी आहे, ती कधीही संपू शकत नाही. आणि विद्या अभ्यास हे पूर्ण झाल्यानंतर, गुरुने दीक्षा दिल्यानंतर गुरु शिष्य घरी जाताना किंवा गुरु घरी जाताना शिष्य गुरूंना एक भेट देतो. मग ती कोणतीही भेट देऊ द्या, त्यामध्ये गुरुने समाधान केलं पाहिजे. मला एवढं दे, मला तेवढं दे. आता एक चालू झालं आहे, मला 5000 दे, 10,000 दे, 20,000 दे, मी तुझा गुरु होतो. परंतु शिष्यानंही ते लक्षात घेतलं पाहिजे की हे गुरु योग्य नाही. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्याचा एक सण आहे. म्हणजे गुरुवर जे आपलं प्रेम आहे किंवा आपलं म्हणजेच गुरुवरचा आपला हा आदर व्यक्त करण्याचा एक सण आहे. गुरुपौर्णिमा दिवशी गुरुवरचा आपला हा आदर शिष्य व्यक्त करत असतो. गुरुचे चरण धुणे, पाय धुणे, दर्शन घेणे, गुरुला प्रेम दाखवणे आणि गुरुची विधिवत पूजा केली जाते आणि गुरुचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. म्हणूनच गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे गुरुपौर्णिमा म्हणजे. म्हणूनच गुरु केला जातो. गुरुकडून दीक्षा व मंत्र व शिक्षण घेतले जाते. जसे की श्रीरामाचे गुरु हे विश्वामित्र होते आणि श्रीकृष्णाचे गुरु संदीपाने होते. तसेच कौरव, पांडव, एकलव्य यांचे गुरु द्रोणाचार्य होते. आणि ज्ञानेश्वराचे गुरु हे निवृत्तीनाथ होते. निवृत्तीनाथाचे गुरु गोरक्षनाथ होते. आणि आपल्या शिवरायाचे गुरु हे संत तुकाराम होते. कल्याण स्वामीचे गुरु संत रामदास. याचप्रमाणे आपल्या ही जीवनामध्ये गुरु करून घेतात, गुरु हे करतात. आणि तसेच गुरुने हे ज्ञान त्याप्रमाणे दिलं पाहिजे. शिष्याला ज्ञान दिलं पाहिजे, काहीतरी शिकवलं पाहिजे, काहीतरी त्याचं त्या बीजापासून, मंत्रापासून उद्धार झाला पाहिजे. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच मी सचिन वाघे तुम्हाला ह्या गुरुविषयी ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी किंवा पूर्ण इतिहास देवादिकाचा काय आहे, कसा आहे, ही जर तुम्ही गुरुपौर्णिमेला जरूर बीबी दारपळे या गावी या. त्या दिवशी तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. मोठी यात्रा असल्यासारखं आपल्या दारामध्ये, देवळामध्ये असतं. तरी सर्वांनी तर तुम्हाला पाहायचं असेल तर नेमकं गुरु शिष्याचं नातं काय असतं आणि देवादिकाची नेमकी माहिती आख्यायिका काय आहे, तर यासाठी तुम्ही जाणून घेण्यासाठी जरूर या, भेट द्या. जय मल्हार. आई राजा उदो उदो, येडेश्वरीचं उदो उदो.